नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये 20 ऑगस्ट 2025च्या दिवसभरातील महत्त्वाच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. पहिला प्रश्न बघा, FLFSच्या ताज्या अहवालानुसार 2025च्या एप्रिल-जून तिमाहीत बेरोजगारी दर किती नोंदवला गेला? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 5.4%. पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये किती कोटींचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उद्घाटन केले? पर्याय 11,000 कोटी, 9,000 कोटी, 8,500 कोटी, 10,500 कोटी. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11,000 कोटी. पुढचा प्रश्न, PM विकसित भारत रोजगार योजनाचा मुख्य उद्देश काय आहे? याचा मुख्य उद्देश आहे रोजगार निर्मिती आणि सामाजिक सुरक्षा. पुढचा प्रश्न बघा, IIT मद्रासने कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित अणुज्ञप्ती करार साईन केला आहे? याचं अचूक उत्तर आहे सिलिकॉन फोटोनिक्स आधारित ORNG. पुढचा प्रश्न, आसाम रायफल आणि IIT मणिपूरने कोणत्या तंत्रज्ञानासाठी करार केला? पर्याय ड्रोन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम कम्प्युटिंग, रोबोटिक्स. याचं अचूक उत्तर आहे ड्रोन्स. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न बघा, नेपाळमध्ये कोणता रोग सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून समाप्त झाला? याचं अचूक उत्तर आहे रुबेला. पुढचा प्रश्न, बँक ऑफ महाराष्ट्र आणि SBI कार्डने कोणता नवीन कार्ड बाजारात आणला आहे? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रुपे आणि व्हिसा कार्ड. पुढचा प्रश्न, सेबीने नवीन मार्जिन पॅलेज फ्रेमवर्कची मुदत काय वाढवली? ऑक्टोबर 10, 2025 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, मिस युनिव्हर्स इंडिया 2025चे विजेतेचं नाव काय आहे? याचं अचूक उत्तर आहे मानविका विश्वकर्मा. पुढचा प्रश्न, टॉप ब्रँड 2025च्या टॉप 500 ग्लोबल ब्रँडमध्ये कोणती कंपनी पहिल्या स्थानावर आहे? मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, अमेझॉन. याचं अचूक उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय शूटरने ITTF वर्ल्ड पॅरा इव्हेंट्समध्ये वर्ल्ड नंबर 1 स्थान प्राप्त केले आहे? याचं अचूक उत्तर आहे भव्यना पटेल. पुढचा प्रश्न, जागतिक मानवीतारियन दिवस कुठल्या दिवशी साजरा केला जातो? याचं अचूक उत्तर आहे 19 ऑगस्ट. पुढचा प्रश्न बघा, पश्चिम बंगाल सरकारने कोणती योजना परत येणाऱ्या बेघर मायग्रंट कामगारांसाठी सुरू केली आहे? याचं अचूक उत्तर आहे श्रमश्री. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन दिल्लीमध्ये कोणत्या दिवशी झाले? याचं अचूक उत्तर आहे 20 ऑगस्ट 2025 म्हणजे आजच्याच दिवशी झालं. पुढचा प्रश्न बघा, जगात सार्वजनिक आरोग्य समस्येतून काढण्यात येणाऱ्या रुबेला रोगाचा रोगमुक्त देश कोणता आहे? याचं अचूक उत्तर आहे नेपाळ. पुढचा प्रश्न, भारत चीन संबंधाबाबत कोणती सकारात्मक घडामोडी 20 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळाली? पर्याय रणसंग्राम, सीमा शांततेसाठी सहमती, व्यापार बंधने, कोणतीही घडामोड नाही. याचं अचूक उत्तर आहे सीमा शांततेसाठी सहमती. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय वर्ल्ड फोटो दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं अचूक उत्तर आहे 19 ऑगस्ट. पुढचा प्रश्न, दिल्ली कॅबिनेटने नर्सिंग इंटर्न्सच्या स्टायपेंडमध्ये किती वाढ मंजूर केली आहे? याचं अचूक उत्तर आहे 500 ते 13,150 रुपये इतकी वाढ मंजूर केली आहे. पुढचा प्रश्न बघा, मुंबई येथे पूर परिस्थितीमुळे किती लिटर पाणी पंपिंगने दूर करण्यात आले आहे? याचं अचूक उत्तर आहे 1645 कोटी लिटर. पुढचा प्रश्न बघा, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताबाबत काय भूमिका मांडली? पर्याय भागीदारीची अपेक्षा, शत्रुत्वाची भूमिका, व्यापारबंदी, सामरिक संघर्ष. याचं अचूक उत्तर आहे भागीदारीची अपेक्षा. पुढचा प्रश्न बघा, BJPने कोणाला NDA व्हाईस प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट म्हणून निवडले आहे? याचं अचूक उत्तर आहे CP राधाकृष्णन. पुढचा प्रश्न,
लोकसभामध्ये कोणती महत्त्वाची विधेयक मांडली गेली आहेत? पर्याय जन विश्वास बिल 2025, कृषी सुधारणा बिल, आर्थिक सुधारणा अध्याय, डिजिटल इंडिया विस्तार योजना. याचं अचूक उत्तर आहे जन विश्वास बिल 2025. पुढचा प्रश्न, नीरज चोप्राने 2025 डायमंड लीग फायनलसाठी कोणत्या गुणाने पात्रता मिळवली आहे? याचं अचूक उत्तर आहे 15 गुण. पुढचा प्रश्न, भारताच्या आशियाई कप संघात कोणाला व्हाईस कॅप्टन नियुक्त केले आहे? याचं अचूक उत्तर आहे शुभमन गिल. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न बघा, सिन्सिनाटी ओपन टेनिस स्पर्धेत ज्याने विजेतेपद मिळवले त्याचे नाव काय आहे? पर्याय कार्लोस अल्काराज, जानिक सिन्नर, रोजर फेडरर, नोवाक जोकोविच. याचं अचूक उत्तर आहे कार्लोस अल्काराज. अशा पद्धतीनं आपण 20 ऑगस्टच्या महत्त्वाच्या 25 चालू घडामोडींचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.